सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ह्या पद्धतीचा त्रिशूळ आम्ही वापरलेला आहे। हे बघू शकता 5 दाती आहेत का? 5 दाती त्रिशूळ म्हणतात ह्या लोकल लँग्वेज मध्ये। मागच्या बाजूला 3 आहेत आणि पुढच्या बाजूला 2। तर ह्या पद्धतीने पुढच्या बाजूला 2 आणि मागच्या साइडला 3 ह्या पद्धतीचा त्रिशूळ आम्ही ह्या खोडव्याच्या प्लॉट मध्ये वापरलेला आहे। आणि हा त्रिशूळ ॲडजस्टेबल आहे। जी सरी असते 5 फूट असेल, 4 फूट असेल, 4.5 फूट असेल, 3 फूट असेल, ह्या पद्धतीने सर्व पद्धतीने ते ॲडजस्ट होऊ शकतं। तसा ॲडजस्टेबल त्रिशूळ आम्ही ह्या खोडव्याच्या प्लॉटला माती फोडण्यासाठी वापरलेला आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही माती फोडून घेत आहोत। तर ह्या पद्धतीने आम्ही त्रिशूळ हे वापरलेलं आहे। बैल जोडीच्या मदतीने आम्ही ह्या पद्धतीने त्रिशूळ वापरून 5 दाती त्रिशूळ वापरून आम्ही ह्या पद्धतीने इथे माती फोडून घेतलेली आहे। आपण पाहू शकता, हे पहा खूप स्मूथ झालेली आहे माती, हे पहा। तर ह्याने काय होतं की मुळ्या सुटण्यास, ऊसाच्या मुळ्या सुटण्यास मदत करतं। तर ह्या पद्धतीने आम्ही 3ऱ्या आठवड्यामध्ये मॅनेजमेंट करत आहोत। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही खोडव्याच्या प्लॉटमध्ये आहोत। तर ह्या प्लॉटला आम्ही बैल जोडीच्या सहाय्याने आणि त्रिशूळच्या सहाय्याने माती फोडून घेतलेली आहे। सरीमध्ये जी माती होती त्याला आम्ही फोडून घेतलेली आहे। तर माती फोडून घेतल्यानंतर आम्ही 2 दिवसाचा गॅप देणार आहोत। तर माती फोडून 2 दिवस झाल्यानंतर आम्ही ह्या प्लॉटला पाणी देणार आहोत। पाणी देण्यापूर्वी आम्ही ह्या प्लॉटला दुसरा लागवडीचा डोस देणार आहोत। दुसऱ्या लागवडीच्या डोससाठी आम्ही ह्या प्लॉटला युरिया 1 बॅग, 10-26-26 1 बॅग आणि मायक्रोन्यूट्रिएंट 1 बॅग देणार आहोत। त्या मायक्रोन्यूट्रिएंटच्या बॅगमध्ये झिंक, फेरस, बोरॉन आणि मॅंगनीज हे कॉम्बिनेशन असलेली 1 बॅग आम्ही ह्या प्लॉटला देणार आहोत। तर ही लागवड पाण्यासोबतच आम्ही देणार आहोत। तर ह्या पद्धतीने आम्ही ह्या प्लॉटला लागवड आणि पाणी देणार आहोत। तर हे नियोजन होतं 3ऱ्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने फुटवे झालेले आहेत, हे पहा। तर आम्ही आता शेतकरी बांधवांकडून जाणून घेणार आहोत त्यांनी कोणत्या पद्धतीने ह्या प्लॉटचे नियोजन केलेले आहे। आपलं नाव सांगा। सुधीर कलगोंडा केरोरे, राहणार जनवाड, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव। तर आपण पहिल्या 2 आठवड्यामध्ये कोणत्या पद्धतीने नियोजन केला? ऊस गेल्यानंतर ह्याचं बुडकं छाटणी करून घेतला। हां त्यानंतर त्याच्यावर 24 तासाच्या आत बुरशीनाशकचा स्प्रे करून घेतला। हां नंतर युरिया आणि ह्युमिकचा 1 डोस देऊन पाणी दिले। हां पाणी दिल्यानंतर आता एक वसपा आल्यानंतर आज 5 फणी त्रिशूळ घालून हां त्यामध्ये आता 1-2 दिवस वाळवणार आहे। हां वाळवल्यानंतर आता हे 15 दिवसात म्हणजे 3ऱ्या आठवड्याचं आता नियोजन आजचं असं आहे की आता
आता तर तुम्ही बघायला याच्यात तणकाट पण नियोजन झालंय आणि वसपा पण म्हणजे याच्यातलं हवा गेल्या चांगली आता रानातली. हा 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 आणि आता ही मूळ तुटल्या, जुनी मूळ जी होती तुटल्या सगळी आता तिची. हा 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 आणि आता नवीन मूळ आता ह्याला चांगल्या प्रकारची म्हणजे हवा गेल्यामुळे नवीन मूळ पण चांगली सुटणार आहे त्याला आता. आणि आता पाण्यासोबत आता दुसरा डोस द्यायचा आहे त्याला आता लागवडीचा. ओके. तर हे तिसऱ्या आठवड्याचे नियोजन आम्ही शेतकरी बांधवांकडून जाणून घेतलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.